सेलू तालुक्यातील रोहिणा येथे अवैध वाळूची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले असून 2 जणांवर गुन्हा दाखल करत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळू असा 5,52,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कार्यवाही पोलिसांनी 12 मे रोजी सकाळी 7 वाजता केली असून 2 जणांवर 10:41 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे: सेलू तालुक्यातील दुधना नदीच्या पात्रातून वाळूचा अवैध उपसा करून कुबेटा कंपनीचे ट्रॅक्टर काजळी रोहिणाजवळ असलेल्या पांदण रस्त्यावर पोलिसांनी पकडले। कुबेटा कंपनीचे ट्रॅक्टर किंमत 4,50,000 रुपये, ट्रॉली किंमत 1,00,000 रुपये आणि अर्धा ब्रास वाळू किंमत 2,000 रुपये असा 5,52,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस हवालदार संदीप शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 251/2026 कलम 303/2, 3/5 भारतीय न्याय संहिता सह कलम 48/78 अधिनियम अन्वये शरद भास्कर मस्के वय 32 वर्ष, हनुमान रघुनाथ शिंदे दोघेही राहणार खेरडा तालुका सेलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रभारी पोलीस निरीक्षक कृष्णा गायवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत।